पण ज्या दिवशी मी त्या कचरा डेपोत पहिल्यांदा गेलो 2 मिनटंसुद्धा कोणीही थांबू शकत नाही. ही अत्यंत वेगळी फिल्म का आहे, कारण की ती थेट एक प्रश्न मांडायला आली आहे. हा म्हणणारे खूप आहेत, पण खरं काम करणारे हेच लोक आहेत. परोपकारी भावना काय असते हे आपल्याला खूप कमी लोकांकडनं बघायला मिळते. ती मला वाटते त्यांच्याकडनं मला शिकायला मिळाली. कचऱ्यापेक्षा ऐका नाही, या लोकांच्या कधी या लोकांच्या वागणुकीमुळे घुसमट झाले र माझी. नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वर मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अवकारिका हा मराठी नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि त्याच निमित्ताने या चित्रपटात ज्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली आहे ते माझ्यासोबत आहेत, म्हणजेच विराट मडके. कसे आहात? व्हेरी गुड. काय म्हणताय? एकदम मस्त. तर मला विचारायचं, अवकारिका हा एकदम युनिक आपण सब्जेक्ट म्हणू शकतो. अनेक सामाजिक प्रश्नांवर चित्रपट येत असतात. हा त्यांच्यात कसा वेगळा ठरेल? सर्वात महत्त्वाचं ह्या फिल्मच्याबद्दल असं आहे की ही थेट कचरा कामगार आणि कचऱ्याची जी समस्या आहे ह्याच्यावरती एक स्ट्रेट अवे भाष्य करणारी एक अत्यंत सरळ सिंपल फिल्म आहे. सी. अरविंद भोसले जे याचे दिग्दर्शक आहेत त्यांनी ही ते ह्या इंडस्ट्रीतले नाही आहेत एकतर, पण त्यांनी ही काळाची गरज आणि त्यांना बोचणारा हा प्रश्न ह्याच्यावर आपण काहीतरी भाष्य केले पाहिजे म्हणून ह्यांनी ते इतकं कळकळीनं मांडायचा प्रयत्न केला आहे आणि त्यांनी अभ्यास करून हे 5 वर्षाचा आत्ता ते फायनली घेऊन आलेत. सो मला असं वाटतं की ही समस्या खूपच आता मोठी होत चालली आहे आणि कचरा कामगारांचं आयुष्य हे तेवढंच अजून बिकट होत चाललं आहे आणि हे सगळं एका एंटरटेनिंग वेमध्ये लोकांपर्यंत एक रियालिटी मांडायचा प्रयत्न अवकारिका करते. आणि ही अत्यंत वेगळी फिल्म का आहे, कारण की ती थेट एक प्रश्न मांडायला आली आहे. ती कमर्शियल सेन्समध्ये सुद्धा नटलेली आहे, बट ती एकदम प्रामाणिक आहे आणि ती अत्यंत रियालिटीला धरून केलेली एक निखळ निर्मळ फिल्म आहे. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्हाला ती दिसताना जितकी साधी दिसेल तेवढं ती तुम्हाला थिएटरमधनं बाहेर जाताना तेवढं तुमच्यातच एक काहीतरी करून जाईल, हलवून जाईल असं मला वाटतं. आम्ही ट्रेलरमध्ये बघितलं आहे, खूप उत्तम काम झाले आणि अनेक आम्ही वेगवेगळ्या भूमिका तुला पाहत असतो. तर ही भूमिका जेव्हा तुझ्याकडे आली तेव्हा तुझी ही इन व्हायची प्रोसेस काय होती या फिल्ममध्ये? सर, लॉकडाऊनपासनं जो काय प्रकार स्वच्छतेचा चालू झाला आपल्या घरात त्यावेळेपासून त्यांची प्रोसेस चालू झालेली, कारण की ते सगळं ते खूप काटाक्षाने पाळत होते लोक आणि त्यांना ते सगळं दिसत होतं की ते मेनेस त्याचा एक व्हायला लागला आहे कचऱ्याचा. सो ते 5 वर्षाचा त्यांचा एक प्रवास होता पर्सनल. त्याच्यात ते सगळा अभ्यास करत शेवटपर्यंत पोचले. मी सगळ्यात शेवटची कडी होतो. मी अगदी काही आठवड्यांपूर्वी शेवटचा मेंबर मी होतो जो लॉक झाला. मला ज्यावेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांचं इंटेन्शन इतकं प्युअर होतं. त्यांना हे फक्त मांडायचं होतं. त्यांना ह्याच्यातनं काय मिळतं आहे काय नाही, त्यांचे कुठले कमर्शियल फायनान्शियल गेन्स ह्याच्याकडं काहीच त्यांचं, किंवा बॉक्स म्हणजे ओव्हरऑल त्यांचं कलेक्शन काय होईल, बॉक्स ऑफिसवर काय होईल, हा त्यांचा कन्सर्नच नव्हता. त्यांचा होता की मला हा मुद्दा ठामपणे मांडायचा आहे, खूप मनापासून मांडायचा आहे आणि तुम्ही योग्य वाटतं आहे मला आणि तुम्ही येत आहे का. सो त्यांचे ते त्या ह्याच्यातच मला काय डाऊटच राहिला नाही, कारण की त्यांनी सगळी मला स्क्रिप्ट सांगितली, त्यांचं ते पुढचा प्लॅन सांगितला. सी. असल्यामुळे इतकं चोख प्लॅनिंग केलं होतं की, आणि मला असं वाटलं की एक इम्पॉर्टंट विषय आहे आणि ह्याच्यातनं जे काय त्यांना सांगायचं आहे ते इतकं काळासाठी आणि आपल्या फ्युचरसाठी इतकं महत्त्वाचं आहे, तर नाही म्हणायसारखं त्यात काय मला वाटलंच नाही. सो त्यांच्या जेन्युइननेसपोटी आणि या फिल्मच्या सब्जेक्टच्या महत्त्वासाठी ते त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मी या फिल्ममध्ये लगेच आलो. आणि आम्ही या ट्रेलरमध्ये बघितलं की तू स्वतः म्हणजे त्या कचऱ्याच्या गाडीवर झोपून चालला आहे किंवा त्या कचऱ्यात झोपला आहेस. कचऱ्यात तुझं वावरण आहे, कचऱ्यासोबत तुझे खूप म्हणजे कचऱ्यात असतानाच खूप सीन आहेत तुझे, कारण की तुम्ही सफाई कर्मचारी दाखवला आता. तर शूटिंग करताना काय टास्क होते की आपण म्हणजे बोलतो की ठीक आहे आपण म्हणजे की सफाई कर्मचारी असतात त्यांना समान मान दिला पाहिजे, त्यांच्यासोबत तसं वागलं पाहिजे, पण आपण जेव्हा स्वतः यामध्ये उतरतो तेव्हा किती टास्कफुल होतं आहे कचऱ्यात वगैरे काम करणं, शूट करणं? अत्यंत डिफिकल्ट होतं. मग आता आपण फॉर एक्झाम्पल आपण कुठलेही स्पोर्ट्स खेळतो तर तुला तू एक स्पोर्ट्समन असशील तर तुला स्पोर्ट्सचं जग माहिती असतं, स्पोर्ट्स बदलत जातील. जसं मी
केसरीमध्ये पैलवान होतं, मला अंदाज होता, मी अनेक स्पोर्ट्स खेळलो आहे स्वतः मोठ्या लेवलला, पण कचरा कामगार काय काम करतात ह्याचा अंदाजच आपल्याला नाही आहे. आपण इतकं काम खोलात जाऊन हे करतच नाही आणि इतक्या परोपकारी भावनेने दररोज इतरांच्या साठी राबायचं ही भावनाच एकतर फार म्हणजे रेअर आहे. एवढं परोपकारी आणणारे खूपच खरं काम करणारे हेच लोक आहेत आणि ते ज्यावेळेला त्यांचा प्रॉब्लेम त्यांच्यासमोर जो काही कचऱ्याचा झाला आहे तिथं ज्यावेळेला आम्ही गेलो आणि ते जे काम करतात जे काय बघितलं त्यानंतर ज्या लेवलला रिस्पेक्ट वाढला आहे तो मी सांगूच शकत नाही. आपल्याला अंदाज असतो की ते काय करतात, पण ज्या दिवशी मी त्या कचरा डेपोत पहिल्यांदा गेलो 2 मिनटंसुद्धा कोणीच थांबू शकत नाही आणि तिथं काम ते दररोज आयुष्यभर करतात. मला 2 दिवस करता येणार नाही का हाच प्रश्न स्वतःला विचारला. त्या कॅरेक्टरची कमिटमेंट तेवढी होती आणि ती प्रत्येक कॅरेक्टरसाठी मी म्हणजे करायचा प्रयत्न करतोच, बट तिथं गेल्यानंतर नाही म्हणणं हे ऑप्शनच नव्हतं, कारण की त्यांना रिप्रेझेंट करायचं, त्यांच्या भावना रिप्रेझेंट करायच्या, त्यांचं हे सगळं जग रिप्रेझेंट करायचं, तर तिथं बेईमानी करून चालणार नव्हतं. आणि अत्यंत रिअल लोकेशन्सला सगळ्या कचरा डेपोमध्ये सगळ्या SRA स्कीम्समध्ये कुठलेही VFX किंवा काही न वापरता रिअली कंपोज केलेले शॉट्स आहेत. अगदी म्हणजे काय म्हणतात थेट शूट केलेली फिल्म आहे. सो खूप टास्क्स होते तिथं वावरणं, तिथं ते तसं व्यक्त होणं, तो सगळा कचरा, त्याचा वास आणि हे. सो खूप डिफिकल्ट होतं, बट मला असं वाटतं की हे अरविंद सरांचं जे कन्व्हिक्शन होतं हा विषय मांडायचं, त्याच्यामुळं मला असं वाटतं की ही फिल्म म्हणजे मला ते सगळं आपोआप करून घेऊन गेली माझ्याकडनं. ही व्यक्तिरेखा साकारल्यानंतर तुझ्यात काही चेंज झाला का, म्हणजे तुझ्या राहणीमानात किंवा त्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात सफाई कामगारांकडे? 100%, अगदीच 100%. रिस्पेक्ट करत नव्हतं असं मला वाटत नाही, कोण रिस्पेक्ट करत नाही, बट तो खूप उंचावला. मग त्यानंतर परोपकारी भावना काय असते हे आपल्याला खूप कमी लोकांकडनं बघायला मिळते, ती मला वाटते त्यांच्याकडनं मला शिकायला मिळाली. त्यानंतर मी स्वतः सतर्क झालो, अलर्ट झालो कचऱ्याच्या बाबतीत. पर्सनल मी काय बाबा करतो ह्याच्या बाबतीत मी ते म्हणतात ना चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सो ते माझा आरसा मला दिसू लागला आणि मग मी माझ्या आयुष्यात जेवढं काही करू शकतो, जे काय प्रयत्न करायचे शक्य आहेत ते मी आत्ता करायला सुरू केलेत. या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? अत्यंत निखळ, स्ट्रेट, सरळ, स्वच्छता कामगार आणि कचरा आणि कचऱ्यामुळं येणारे फ्युचर प्रॉब्लेम्स आणि आपलं एक सोसायटी म्हणून असलेलं ह्या गोष्टीतलं कॉन्ट्रीब्युशन हे थेट मांडणारी आणि एकदम सरळ बोलणारी आणि एंटरटेनिंगली बोलणारी एक फिल्म आमची येते आहे 1 ऑगस्टला, ज्याचं नाव आहे अवकारिका. मला असं वाटतं एक सामाजिक भान ज्यांना आहे त्यांनी आणि ज्यांना नाही त्यांनी सगळ्यांनीच ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघावी. मला असं वाटतं की नक्कीच तुम्ही काहीतरी त्यातनं घेऊन याल. धन्यवाद.